प्रेमाने बोला। धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी व वृद्धी होते तेव्हा तेव्हा सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा म्हणजेच अहंकारी लोकांचा नाश करण्यासाठी योगायोगाला मला अवतरित व्हावं लागतं। खरं तर हे का होतं तर मनुष्य म्हणून जन्माला येतो, परंतु खऱ्या अर्थानं धर्म म्हणजे दिव्य गुणांना मानवी मूल्यांना धारण करणं म्हणजे खरं तर धर्म आहे। आणि मानवी मूल्यांना तो धारणच करत नाही आहे। जर मानवी मूल्यांना धारण केलं असतं तर आज रोज एक बलात्काराची जी बातमी येते ती आलीच नसती। हे का होतं तर आध्यात्मिक जागृतीचा अभाव। मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आणि मला नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला आहे, तो का मिळाला आहे, मला नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीवच त्याला नाही आहे। आणि ती जाणीव करून देताना संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत कि कुछ भी बनो मुबारक है पर पहले बस इंसान बनो। आप डॉक्टर बन जाएंगे तो भी मुबारक है, स्वागत है। आप वकील बन जाएंगे तो भी मुबारक है, स्वागत है। लेकिन आपके अंदर इंसानियत नहीं होगी तो डॉक्टर बन के भी कुछ फायदा नहीं है, वकील बन के भी कुछ फायदा नहीं है। कारण त्याचं असं की तुमच्यामध्ये माणूस नावाची गोष्ट नसली की तुम्ही कोण जरी झालात तरी काय फायदा नाही आहे। तुम्ही डॉक्टर झालात तर 100% माणुसकी नसेल तर किडनी विकून टाकणार। तुम्ही वकील झालात, तुमच्याकडे माणुसकी नसेल तर तुम्ही 100% ज्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यावरती अन्याय करणार। म्हणून संत निरंकारी मिशनचे सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज अर्थात निरंकारी बाबाजी सगळं जग त्यांना ओळखतं आणि त्यांनी जगाला ओरडून सांगितलं की बाबांनो, धर्म करा हा मानवतेचा, सर्वांवरती प्रेम करा। आहोत आपण मानव सारे, अहो मानवासारखा व्यवहार करा। मला एकाने विचारलं की महाराज, खरं तर निरंकारी मिशनचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की सगळे आषाढी वारीला लाखो भाविक जात असतात, परंतु वारी संपल्यानंतर जेवढा पण कचरा होतो ना ते उचलून स्वच्छ करणारं मिशन म्हणजे संत निरंकारी मिशन आहे। जसं गाडगे महाराज म्हणतात ना की 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय यांच्यावरती आहे ज्यांचा ताबा, ज्यांनी शोधून काढला ग्राम स्वच्छतेचा गाभा, त्यांचं नावच आहे संत गाडगे बाबा। खरं तर म्हणतात ना, कचरा अंदर हो या बाहेर हो दोनों हानिकारक होते। अंदर म्हणजे काय तर राग द्वेष मोह मत्सर अहंकार हा कचरा काढून टाका, आणि बाहेर म्हणजे काय तुमचं इंटेन्शन आणि प्रेझेंटेशन दोन्ही चांगलं असावं लागतं। आज तीच भक्ती निरंकारी मिशन शिकवते। म्हणतात ना, मंदिर मस्जिद गिरजा घरों ने बाट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को। म्हणून म्हटलंय क्या करने आए थे क्या कर बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे। अरे हमसे तो वो परिंदे अच्छे हैं, कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे। परिंदे म्हणजे त्यांना जातच नाही आहे, आणि आमचं असं झालंय की डोक्यातून जातच नाही आहे। म्हणून ते डोक्यातून काढून तुम्ही माणूस आहे, मानवी मूल्यांना अवलंबा, प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता या दिव्य गुणांना अवलंबा, हे संत निरंकारी मिशन सांगते। आणि तो शुभ संदेश खरं तर आज संपूर्ण विश्वाला देत असताना निरंकारी माताजी सगळ्या जगाला सांगतायत कि ना वैर की ना तक्रार की, अब जरूरत है प्यार की। कारण लव इज गॉड अँड गॉड इज लव। प्रेम म्हणजेच ईश्वर, ईश्वर म्हणजेच प्रेम। म्हणून साने गुरुजी म्हणाले, खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला उदाहरणच देईल की खूप छान अशी भाजी बनवलेली आहे, मिक्स भाज्या त्याच्यामध्ये टाकलेत, सगळे मसाले टाकलेत, सुगंध दरवळतोय सगळीकडे, सगळे पाहुणे जेवायला बसले आणि पहिला घास घेतला रे घेतला म्हटले की सगळे पाहुणे अरे 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 बरोबर नाहीये. सगळ्यांनी विचारलं काय झालं, तर ते म्हटले सगळं काय ओके केलंय परंतु याच्यामध्ये मीठच नाहीये. सांगण्याचा भावार्थ असा की तुम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वाचून फाडलेत, तुमचं पाठांतर आहे, तुम्ही तीर्थाटन करताय, व्रत वैकल्य करताय, नेमधर्म सगळे मसाले घालून भक्तीचा सुगंध तुम्ही फक्त वाढवला, परंतु त्यामध्ये प्रेम नावाचं जर मीठच नसेल तर त्या भक्तीची चव निघून गेल्याशिवाय राहणार नाही. मग ती प्रेम नावाचं जे मीठ आहे ते देण्याचं काम आज संत निरंकारी मिशन करते. म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं खरी भक्ती करायची असेल तर त्या हरीला प्राप्त केलं पाहिजे. व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घेतला पाहिजे. जसं माऊली म्हणाल्या की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला. आणि तो हरी पाहण्याची कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, असा ईश्वर मला जाणायचा आहे, मला पाहायचा आहे तो देव. अशी तहान अशी भूक माऊलींना निर्माण झाली. तर त्यावेळचे वर्तमान सद्गुरू निवृत्तीनाथ दादा त्यांना भेटले. आम्ही म्हणतो ना हरिपाठामध्ये, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. गहिनीनाथाने तो प्रसाद दिला. प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. साक्षात प्रत्यक्ष दर्शन त्या परमात्म्याचं गहिनीनाथाने दिलं. म्हणून म्हटलंय गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. हा जो सार असणारा परमात्मा आहे ना, तो जाणण्यासाठी आम्हाला आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे. आणि आध्यात्मिक गुरुला शरण गेल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला ती चव, ते प्रेम कसं केलं पाहिजे हे तुम्हाला समजतं. कारण तुम्हाला आपली ओळखच होते. आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मानुभूतीनं, आत्मदर्शनानं ती ओळख होते की ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाचे आपण तया नाव बोली जे ज्ञान. खरं तर एका सज्जनाने मला म्हटलं की माझे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळं वाचलेलं आहे, मी तीर्थाटन करतो, व्रत वैकल्य करतो, नेमधर्म करतो, मग माझी भक्ती पूर्ण नाही आहे का? तर त्यांना म्हटलं क्षमा करा, तुम्ही आध्यात्मिक गुरुकडून ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाचं वर्म जोपर्यंत जाणत नाही आहे तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे. जेव्हा संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी खेचर स्वामींकडून ते ज्ञानाचं वर्म जाणलं, तेव्हा नामदेव महाराज म्हणाले की तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझे या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. मेघाने वर्षावे, पर्वती बैसावे, वायूने विचरावे, सत्य तुझे नामा म्हणे काही न हले साचार, प्रभू तू निराधार पांडुरंगा. पांडुरंग म्हणजे काय? पा म्हणजे पाहणारा, दू म्हणजे कधीही न डुबणारा, र म्हणजे रंगरूपाहून न्यारा आणि क म्हणजे गगनापेक्षाही विशाल. असा तो पांडुरंग नामदेव महाराजांनी जाणला. मग त्यांना म्हटलं की तुम्ही तीर्थाटन करता, व्रत वैकल्य करता, नेमधर्म करता, तुम्ही सगळ्या भक्तीतल्या गोष्टी करता, परंतु तरी तुमच्या भक्तीला चव नाही आहे, कारण जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक गुरु केलेला नाही आहे. ते म्हटले कसं? तर तुम्हाला सांगतो, म्हटलं की तुमचा महाकाय विशाल बंगला आहे, त्याच्यात सगळ्या सुखसोयी आहेत की आतली गरम हवा बाहेर जावी, वातावरण बाहेरचं आहे त्या पद्धतीनं वातावरण व्हावं, असं बंगल्यात सगळ्या सोयीसुविधा आहे. टेलिव्हिजन आहे, फोन आहे, फॅन आहेत, कूलर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, झुंबर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु
त्या बंगल्यातला जो मेन करंट आहे तोच जर ट्रान्सफॉर्मरला जोडलेला नसेल तर या सगळ्याचा काही उपयोग नाही आहे. ट्रान्सफॉर्मरला जोडणं याचाच अर्थ आत्मा परमात्म्याशी जोडणं जर असेल तरच बाकीच्या गोष्टींना व्हॅल्यू आहे, किंमत आहे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही तीर्थाटन करत असाल, व्रत वैकल्य करत असाल, नेमधर्म करत असाल तर मुबारकच आहे, स्वागत आहे. परंतु त्याला जर भक्तीला परिपूर्णता आणायची असेल, 4 चांद लावायचे असतील तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनांनो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन शेव या उपदेशिंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. म्हणून माऊली म्हटले की मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्यकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी. एवम राम कृष्ण हरी.